कोल्हापूर जिल्ह्यातील काही महत्त्वाच्या बातम्या आता आपण थोडक्यात पाहणार आहोत। त्यासाठी पाहूया संक्षिप्त बातम्या अर्थात फास्ट न्यूज। कोल्हापुरातील गंगावेश परिसरातील ऋणमुक्तेश्वर तालीम मंडळातील कराटे प्रशिक्षण केंद्राला 27 वर्ष पूर्ण झाली आहेत। या केंद्रात मुलामुलींना स्वसंरक्षणाचे धडे दिले जातात। या केंद्राच्या वतीनं नुकतीच सेल्फ डिफेन्स प्रात्यक्षिकं सादर करण्यात आली। कौलं फोडणं, अंगावर बॅटनं पट्टी फोडणं यासह विविध चित्तथरारक प्रात्यक्षिकं सादर झाली। त्यामध्ये समीक्षा घाटगे, सान्वी पाटील, मृणाल पुरेकर, श्रेया मांजी, तनिषा जाधव, आराध्य भोसले, गौरी काशीकर, तस्मिया बागवान, राज मोरे, श्रीधर ओतारी, रुद्र इंगवले, सुदर्शन पुरोहित, संस्कार रंगमाले, रुद्रप्रसाद वागवेकर या खेळाडूंचा सहभाग होता। प्रशिक्षक सचिन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही प्रात्यक्षिकं सादर झाली। ब्राह्मण सभा, करवीर, मंगलधाम आणि श्री दासबोध मंडळाच्या वतीनं दास नवमी निमित्त दासबोध पारायण सप्ताहाला प्रारंभ झालाय। 11 फेब्रुवारीपर्यंत दररोज दुपारी 2 ते 6 या वेळेत दासबोध पारायण होईल। संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर दीपक आंबर्डेकर, श्रीकांत लिमये, संतोष कोडोलीकर, बाळासाहेब पाटील, अप्पा पाटगावकर यांच्या पुढाकारातून या उपक्रमाचं आयोजन करण्यात आलंय। पारायणाबरोबरच दासबोध ओव्यांचा अर्थही समजावून सांगितला जातोय। तसंच दासबोध अभ्यासकांचा मेळावाही आयोजित करण्यात आलाय। या उपक्रमाला उत्तम प्रतिसाद मिळतोय। कोल्हापूर सांगली रस्त्यावरील एका हॉटेलच्या पार्किंगमध्ये सुरू असलेल्या वेश्या अड्ड्यावर हातकणंगले पोलिसांनी छापा टाकला। त्यातून 35 वर्षीय हॉटेल मालक प्रवीण सूर्यकांत कोळी आणि शिरोळ तालुक्यातील शिरदवाड इथं राहणारी 39 वर्षीय एजंट महिला उज्ज्वला बाबासो कुंभार यांना ताब्यात घेतलंय। तसंच एका पीडित महिलेची सुटका करण्यात आली आहे। रोख रक्कम, मोबाईल आणि दुचाकी असा 72,000चा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केलाय। इचलकरंजी महापालिकेनं शहरातील कचरा गोळा करून तो कचरा डेपोवर टाकण्याचा ठेका एनडीके कंपनीला दिलाय। ही कंपनी शहरातून गोळा झालेला कचरा शहापूरमधील एका खासगी मालकीच्या खणीत टाकत आहे। खण मुजवण्यासाठी हा प्रकार सुरू असल्याचं सामाजिक कार्यकर्ते संतोष हत्तीकर यांच्या निदर्शनास आलं। महापालिकेचे अधिकारी आणि ठेकेदार यांच्या संगनमतानं हा प्रकार सुरू असल्याचा दावा करून या गंभीर प्रकरणाची चौकशी करावी, संबंधित ठेकेदाराची बँक गॅरंटी जप्त करावी आणि त्यांना ब्लॅकलिस्ट करावं, दोषी अधिकाऱ्यांची खातेनिहाय चौकशी करावी अशी मागणी हत्तीकर यांनी केली आहे। अंगणात खेळणाऱ्या एका अल्पवयीन मुलीला रिक्षातून नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केले। 30 जानेवारी रोजी ही घटना घडली होती। त्यानंतर दुसऱ्या दिवशी पुन्हा असाच प्रकार घडला, पण नागरिकांची चाहूल लागताच कुमार कांबळे या नराधमानं पलायन केलं होतं। त्यानंतर शिवाजीनगर पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे संशयित कुमार कांबळेला अटक केली। न्यायालयानं त्याला 10 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे। दरम्यान आरोपी कांबळेला न्यायालयातून परत नेताना 2 व्यक्ती त्याच्या अंगावर धावून आल्या। त्यामुळे पोलिसांनी त्या दोघांनाही चौकशीसाठी ताब्यात घेतलंय। कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवृत्त सफाई कर्मचारी सौ शारदा मोहन चव्हाण यांनी पंचगंगा स्मशानभूमीमध्ये एकूण 15,000 शेणी दान केल्या। शेणी दान करण्याची परंपरा त्या 12 वर्षापासून जोपासत आहेत। शेणी दान उपक्रमावेळी स्मशानभूमीमधील कर्मचारी प्रकाश सनगत, राजू ढंडोरे, दीपक कागलकर, किरण महाडिक, अरविंद जाधव, संजय पाटील यांच्यासह चव्हाण कुटुंबीय उपस्थित होते।